युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया। जय श्री राम के जय घोष के साथ अयोध्या स्थित श्री राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा पर ऐरोली में पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार और पूर्व नगर सेविका शशिकला सुतार के नेतृत्व में समस्त ऐरोली परिसर में भव्य रथ यात्रा निकाली गई, जहां प्रभु श्री राम, मां सीता और लक्ष्मण के अवतार में राम भक्तों की रथ यात्रा में निकाली गई झांकी अपने आप में बेहद खास थी। इस खास क्षण का आनंद लेने यहां पूर्व महापौर सागर नाइक भी विशेष रूप से मौजूद नजर आए। जय श्री राम की गूंज के साथ मानो पूरा माहौल राममय हो सा उठा। पूरे विभाग में गाजे बाजे के साथ निकाली गई इस रथ यात्रा का जहां भक्तों ने आरती के साथ स्वागत किया, वहीं राम भक्त झूमकर इस उत्सव के उत्साह में ऊर्जा भरते नजर आए। सागर नाइक ने इसी क्षण को बेहद सुखद बताते हुए अपनी भावनाएं व्यक्त की। आमचे नेते आनंदजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ऐरोलीमध्ये आजच्या या 22 जानेवारी 2024 या श्रीराम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठानाच्या दिवशी एक भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यात्रेमध्ये अतिशय उत्साह आहे। आजची ही दिनांक 22 जानेवारी 2024 ही अनंत कालासाठी एक इतिहासमध्ये नोंद याची झालेली आहे की आजच्या दिवशी जेव्हा श्रीराम होते तेव्हा 14 वर्षाच्या वनवासानंतर ते परत अयोध्येला आले होते आणि या आधुनिक काळामध्ये 500 वर्षाच्या काळानंतर पुन्हा अयोध्येमध्ये आलेले आहेत। याचा आनंद पूर्ण भारत देशातच नाही, पूर्ण जगभरातल्या हिंदू सनातन धर्मियांमध्ये आहे आणि आजच्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांनी जी प्राण प्रतिष्ठान केली त्यामुळे एक ऊर्जा, त्यांनी सांगितलं की श्रीराम हे ऊर्जा आहेत, तर एक ऊर्जा ही पूर्ण भारत देशांच्या आपल्या नागरिकांच्या मध्ये पसरलेली आहे आणि ऊर्जा घेऊन निश्चितच हा देश एका नवीन उंचीला पोहोचेल। श्रीरामाच्या माध्यमातून, श्रीरामाच्या आशीर्वादाने या देशाचे जे पण संकट आहे ते दूर व्हावं अशी मी प्रार्थना। वहीं अनंत सुतार ने भी प्रभु राम प्रति अपनी आस्था को प्रकट किया। आज 22 जानेवारी 2024 आज संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे। संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळा जल्लोष आहे लोकांमध्ये। शेकडो वर्ष झाले असा दिवस कोणाला पाहायला मिळाला नाही, पाहायला सोडा ऐकायला सुद्धा मिळाला नाही। असा आनंद आज संपूर्ण भारतभर होते भारतीयांना। त्याचं कारण काय? आपण रामायण टीव्हीला पाहिलं, रामायण वाचलं, पण रामायण समजलं ना आपल्याला की रामाला 14 वर्ष वनवास करायला लावला। 14 वर्ष राम वनवास करून पुन्हा आले आणि अयोध्येला राहिले, पण अयोध्येतून भारतीयांच्या मनापासून 500-550 वर्ष ते गायब होते, अयोध्येतच नव्हते। त्याला अयोध्येत आणण्यासाठी भारतीयांनी पराकाष्ठा केली आणि तो आज दिवस आलेला आहे। तो आज दिवस आलेला, जे नागरिक, जे भारतीय आज आहेत, पाहतात, बघतात, ते भाग्यवान लोक आहेत। वर्षभरापूर्वी कोरोना आला, कोरोनामध्ये कितीतरी नागरिक लोक गेली, त्यांना हा दिवस बघायला मिळाला नाही। ज्यांनी बघतात ते भाग्यवान आहेत। आज आपल्यासाठी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये एक वेगळा आनंद आहे। म्हणून आज आम्ही आमच्या ऐरोली नाका सेक्टर 2 येथील ऐरोली नगरामध्ये रामाची रथयात्रा काढली। त्या रथयात्रेमध्ये महिलांची संख्या प्रचंड संख्या होती, त्याचबरोबर तरुणांची, नागरिकांची, ज्येष्ठांची सुद्धा संख्या आपल्याला बघायला मिळाली। आम्ही प्रयत्न केला छोटासा, एक रथ आणला, रथामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता प्रतिकृती बसवली आणि लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी केली होती तर जिथं जाईल तिथं आपला मोबाईल काढून, म्हणजे हजारो लोकांनी त्यांना मोबाईलमध्ये समाविष्ट केलेला आहे। कोण सेल्फी काढत होतं, तो कोण प्रत्यक्षात रामाची वर जाऊन आरती करून महिला पूजा करत होते। हा सगळा जल्लोष पाहून आपण केलेलं कार्य सफल झालं असं मला वाटते। खरं म्हणजे या देशाला एका व्यक्तीने एक वेगळा आनंद दिला। एक व्यक्ती काय करू शकतं
हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं की ठरवलं तर देशामध्ये काय होऊ शकतं आणि असा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की भारत देश संपूर्ण जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. आज रामाचा खरा वनवास संपलेला आहे. आज राम अयोध्येला आलेले आहेत आणि आज राम आपल्याला ऐरोलीला सुद्धा पाहायला मिळाले आहेत. हा गेला आनंद आम्ही पाहतोय. आजच्या दिवशी जमलेल्या सगळ्या नागरिकांचं मी मनापासून आम्ही दोघे कौतुक करतो, त्यांचा आनंद स्वागत करतो, त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आलेल्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सांगतो, एकदा जोराने एकदा बोलूया, जय श्रीराम. इनपुट EW नेटवर्क.